तर पहा आजचा मंगळवार आहे आणि पहा मंगळवारचा आज बाजार, साबून, निरमा, हे अंदाज सांबार, पालक आणि ह्या पहा चिवडा, जलेबी, अजून काय आहे? काढ ना काय. अरे वा वा, चिकन बी आणलं. चिकन, आंबे. हे पहा आंबे काय किलो आहे का? काय किलो? 50 रुपये. नाही, आता रस बनवू ना. रस्ता मी दिवसभर बाबा को दो. काय व्हायचे ये बाबाला वायर टीव्ही साठी वायर. टमाटर तुम्ही कांदे मिरचे वायरांना कामे असतात आणि आलू. चला आता मी आंबे काढतो. हे बघा नवीन पैशासाठी आता काय आता चिकनच बनवलं. हा आता मग चिकनच बनवू. आता आंबे उद्या सकाळी आंब्याचा रस. सकाळी बनवू आंब्याचा रस. त्याच्यात नको तो भेदर त्याच्यात ठेव. हो 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 त्याच्यात ठेव ना. बाजारचा चिवडा, दर हप्त्याचा चिवडा. हे पहा चिवडा. तुमच्या इकडे आहे का असा चिवडा? आहे, सगळीकडेच आहे, पण शहरामध्ये एवढं नवल काही वाटत नाही चिवड्याचं, नाही काय? जाऊ दे, हात नको. पावशी दे. आता त्याच्यामध्ये मस्त सांबार टाकतो, 2 मिरच्या टाकतो चिवड्यात आणि एक कांदा. एक नाही टाकत, थोडा कमी टाकतो कारण चिवड्याला स्वाद येईल. चिवड्यासाठी झाला सांबार काटून आणि कांदा बी काटला आणि हे जलेबी आहे. आता याच्यामध्ये टाकतो मी थोडस तेल, उल्लीचं, जास्त नाही, नाहीच्या बरोबर. 2 दे, सगळ्याला चिवडा द्यावं ना. तर हे पहा, हे पहा इथं लटकाचं आहे आमचं तेलाचं. हे पहिल्यापासूनच आहे. इथं दही, इथं ताक आणि इथं तेलाचं लटकून ठेवत होते. चुलीच्या आणाने थोडं काळं झालंय. हा ठेव खाली. आता किती मस्त चिवडा बनवतो. तुम्ही बनवत असता का असा चिवडा? प्लीज मला कॉमेंट्स मध्ये सांगा. मस्त तिखट आणि मीठ. नाही जास्त तिखट नाही, थोडस मीठ. आणि आता हे कालून घेतो असं. आणि या सांबार आणि हिरवा मिरचा बी टाकला मी ना. भेद्रू आणू, एक भेद्रू टाकू का? हा टाकला. हा टमाटर टाक. टमाटर हे तिथंच आहे. आई इकडे मसाला करून राहिली. चिकन बनवते. चिकन बनवासाठी कांदे, लसूण, हे कांदे भाजते. तर पहा आता झालं हे तयार. पहा किती चांगला झाला चिवडा. हे पहा आहे ना. किती 6 जण आहे ना आपण. 7. अरे आणि हे पहा माईनं ट्रायपॉड माझं तोडून टाकलं. त्याला मोबाईल ठेवायलाच नाही आहे. हे एक मजाच आहे मस्त. दर मंगळवारी बाजारचा दिवस
5च झाले आणि हे 6 जण ना. आता जिलेबी. आता जिलेबी नाही खोललं. आता सगळ्याला एक एक जिलेबी. दो नाही आती गेले. मामाले नेऊन दे. बाबाले हे मी घेईन. झालं. बाबाचा पेढा मामाले नेऊन दे आणि बाबाले नेऊन दे. हा नेऊन दे. पाहिजे सांडवतो नको. तर पहा आमचा दर मंगळवारचा बाजार असा राहते आणि असं मस्त सगळ्याला वाटून मस्त चिवडा मग चिकन बनवणं. कधी मच्छी राहते कधी चिकन राहते. तर असं आहे गावखेड्यामध्ये खरंच. तुका किती छान चिवडा लागत आहे. चला मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर बी करा व्हिडिओला. चिकन बनवत आहे आता मी. त्याला मसाला बी झाला पकून. चुलीवर पाशी ना खूप गरमी होती उन्हाळ्याची. तुम्ही खात असता काय चिकन? कोण कोण खाते मला कमेंट्स मध्ये सांगा. पाणी हे नंतर टाकतो. अगोदर हे टाकून देतो. चुलीवरचा खरंच स्वयंपाक मस्त मजा येते. पण चुलीवर स्वयंपाक करायला खूपच आवडते. पण एवढा आहे का कष्ट लागते का चुलीवर स्वयंपाक करायला. पण भाजी खूप टेस्टी बनते. चला आता हे पण टाकून देतो पाणी. भाजी मस्त झाली. तेलकट तेलकट. पहा भाजी किती मस्त. इकडे अंधाराच्या आहे ना दिसत नाही. हे पहा मस्त झाली भाजी लाल लाल. पण इथं ना अंधार पडते ना त्याच्यानं कधी दिसतच नाही चांगल्यानं. हे पहा आता इकडून करा तर मोबाईलचा उजेड अंधार पडते. इकडे डब्बे आहे. मीठ टाकते थोडस जास्त नाही टाकत. मी खारट नाही करतो. त्याच्यात टाकलं मी हा 1 चम्मच टाक. 1 चम्मच वरतून घेतलं तर चालेल. अजून टाक. घेत राहते वरतून. शिजू द्या. थोडंसं टेस्टी बनते. आता अजून पोळ्या बी टाकायच्या आहे. पहा पीठ भिजून ठेवलाय. पोळ्या बी घामाजोकर होऊन गेली चुलीपाशी. आणि इकडून ना खिडकी नाही ना त्याच्यानं ना इथं अंदर हवा म्हणून काहीच नाही येत. आणि उन्हाळ्याची खूप दिक्कत जाते गरमीचा स्वयंपाक करायला. हिवाळ्याची लागत तर मस्त येते. हिवाळ्यामध्ये ते इतकी मजा येते म्हणजे गरमी नाही मस्त म्हणजे गरम लागते. हिवाळ्याचा चुलीवर स्वयंपाक करायला चांगलं वाटते. उन्हाळ्याची थोडीशी गरमीची आहे ना. पण तरी आपल्या इथं एवढी गरमी नाही होत. आता इथं बिना पंख्यानं बिना कूलरनं इथं राहून राहिली. आणि तिथं माझ्या रूमवर ना बिना कूलरनं आणि पंख्यानं राहणं नाही होत. मातीच्या घरात मातीचं घरात ना खूप म्हणजे थंडक राहते. फक्त समोर येते गरमी. समोर
होईन काय एवढा रसा? किती केला? एक गळवा टाकला, अजून टाकतो थोडस पाणी. थोडेसे शिजाले लागल. बस होऊन जाते एवढं. चला आता पकू द्या भाजीले. चला वरतून टाकाले सांबार. सांबार त्याच्यातच वाटला का? त्याच्यातच वाटला. मग वरतून थोडासा. इथं झोपले लेकरं. माही झोपली. आणि एक सांगतो आता पहा, 2 दिवसापासून ना माझे व्हिडिओ पब्लिकच नाही होऊन राहिले, कारण इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे माझ्या मोबाईलमध्ये. म्हणजे नेटवर्क म्हणून काहीच नाही राहून राहिलं, म्हणून 2 दिवसापासून ना मला खूप दिक्कत जात आहे. कालही अपलोड केला पण पब्लिकच नाही होऊन राहिला व्हिडिओ. आणि बातच डाटा म्हणजे रोमिंग बी पडते ना इकडे, तर बातच डाटा ही होऊन राहिला आणि बातच मोबाईल बी स्विच ऑफ होऊन जाते. खूपच प्रॉब्लेम जाते इथे म्हणजे नेटवर्क म्हणून काहीच नाही. त्यामुळे ना दिक्कत झाली, म्हणून 2 दिवस मी काही व्हिडिओ टाकलेच नाही. तर आज पाहते, आज अगर झाला तर ठीक. असं आहे, म्हणून मी इथे जास्त काही राहत नाही. मग पब्लिक करायचं आहे तर तिकडे माझ्या गावाला रूमवर जाऊन तेव्हा पब्लिक मस्त होते, तिथे मग क्लिअर बी होते. आणि इथे याच्यानं मला खूप प्रॉब्लेम झाला. मी काय करू, मला ना कधी कधी खूप विचार येते कसं करू काय करू. चला आता स्वयंपाक झाला. आणि हे पहा बाहेर, इकडे दादा पण बाहेर झोपते, बाबा देवांशू इकडे बाहेरच झोपते. किती मस्त छान इकडे लागते, मस्त इकडे ना थंड थंड. बाहेरचं खरंच वेगळंच लागते, म्हणजे थंड म्हणजे गारवा लागते. बाहेर झोपण्यात मस्त मजा येते. रात्रीनं आभाळातल्या चांदण्या. हे पहा इकडे दरवाजा आहे, हे पहा दिसला, इकडे दरवाजा आहे. अंधार आहे घरात, लाईट नाही आहे तिथं. तर खूप मस्त थंड थंड वातावरण लागते बाहेर. म्हणजे कूलरचा हवा वेगळी आणि हे जे नैसर्गिक हवा आहे हे थोडी वेगळीच लागते. आणि इकडे गावातले लाईट, मोठे मोठे लाईट, म्हणून इकडे उजीड येते. गद्दा एवढा थंडगार झाला, मस्त थंडा थंडा झाला. इथं झोपा मस्त, चांदण्या मोजत राहा. आज चांदण्या काही दिसून नाही राहिल्या. नाही आहे. तर आजीची बाज कुठे आहे हे पहा, हे आजीची बाज असं आम्हाला सांगत होते पहिले. आम्ही लहान लहान होतो ना, तर बाबा आम्ही इकडे बाहेर झोपो आणि मग सगळेच जणे आम्ही तर मग आम्हाला कथा सांगे. आजीबाई होती, मग तिले चोर ये पकडायला, अशा काही कथा सांगे. तर हे जे 4 स्टार दिसतात ना, चांदण्या दिसते ना, आणि इकडे 3 ते दिसते. तर असं म्हणजे आम्हाला असं करून दे की हे आजीची बाज होय आणि ते चोर होय. अशा कहाण्या सांगत होते. मग रात्रीनं झोपेपर्यंत जेवण खाऊन झालं का बस कहाण्या काही गोष्टी असं सांगत राहे. तेव्हा म्हणजे टी व्ही होतीच नाही. आणि माझ्या घरी 96 मध्ये टी व्ही आली. 96 2000 म्हणजे 96 मध्ये. तर पहा 96 मध्ये टी व्ही आली, 1996. आणि आता प्रत्येकाच्याच घरी टी व्ही आहे. तर तेव्हा ना आम्हाला असंच बाहेर गोष्टी कथा 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 खूप सांगायचं, मस्त मजा आहे. आणि सगळे लोक इकडे बाहेरच झोपते. बाहेर खूप मस्त गमते. आता जेवण व्हायचं आहे, चुलीपाशी गरमी झाली ना, म्हणून मी बाहेर येऊन झोपली. तर थंड थंड लागते. ते पहा आई बसली आहे. आई कसं लागते व थंड थंड. अंधाराच्या यानं काही दिसून नाही राहिली ते बी जास्त. आणि इकडे कुत्र बाहेर ते पहा. इकडे देवांशू झोपला, इकडे ह्या बाजू दादा झोपते, तिथं बाबा न देवांशू झोपते. आम्ही तिघ्या मायली की अंदर मस्त खेड्यापाड्यामध्ये राहा शहराच्या लोकांना.
हा हम्म. मग तर थंड थंड लागते, बिमाऱ्या हे नाही होत, शुद्ध काय नाही. शुद्ध शुद्ध हवा हवामान लागते. शुद्ध हवा लागते इकडे आहे ना. शहराच्या खेड्यात येते शुद्ध हवा खावाले. हम्म. आणि जेवढे काही बिमार लोक आहेत ना ते सगळे ठीक होते खेड्यात. आणि इथे माहित आहे हे म्हणजे ह्या गावामध्ये फक्त किती 30-35 घर आहे ना. 35 हो. तीस हा. पस्तीस घरं. 30-35 घर आहे. आणि जेव्हा आम्ही लहान लहान होतो ना तेव्हा फक्त 22 घर होते. 22 पहा, आम्ही लहान असताना 22 घर होते. आता 22 घराचे 35 घर झाले. म्हणजे जे पोरं होते त्याचे लग्न झाले, कोणी पोरी ते जवाई इथंच आले, तर असे मिळून ते 35 घर झाले. नाही तर 22 घरच होते, फक्त 22. आता किती फरक पडला आहे ना. मग तर जंगल लागून हा. आहे. आणि भोयताल पूर्ण जंगली जंगल. आणि एक मच्छर नाही आहे. पहा इथं मी झोपली ना, ती एक मच्छर नाही काटत. आणि माझ्या रूमवर इतके मच्छर येते की खूप, असं बाहेर उभं राहणं नाही होत. लागस तर 3ऱ्या मंजिलवर आहे माझी रूम, माई रूम, तरी तिथं मच्छर येते. कारण आजूबाजूला सगळे इकडे नाल्या आहे ना, आणि आपल्या इथं नाल्या नाही आहे, नाल्या नाही आहे. म्हणून पूर्ण पाणी जमिनीत मुरते. त्याच्याने इथं मच्छर होत नाही. आणि इकडे गाय, हे पहा, बैल. गाय बसली आहे. हा बैल होय, बैल होय. इकडे कोठा आहे गाईचा, हे इकडे कोठा. गुड मॉर्निंग. आता सकाळचे 6 वाजले. रातभर मला झोपच नाही. खूप उन्हाळी लागली होती. ते लू लागते म्हणते ना, तशी मला उन्हाळी खूप लागली. ते रातभर झोप नाही आली. तर खूप त्रास झाला. मग झोपली नाही, उठू बसली. खूपच म्हणजे इकडे ना, आणि रात्री गरमी बी खूप झाली, झोपच नाही. त्याच्यात कूलर नाही, पंखा नाही, काहीच नाही. खूप त्रास झाला मला रात्री. झोप नाही. आणि त्याच्यात उन्हाळी अजून खूपच. आता असं ना खूप गराटल्यासारखं लागत राहिलं. असं खेड्यागावामध्ये इतकं सारं सहन करा लागते. आणि पंखे कूलर असलं तर उलीची गरमी झाली का मग पटकन पंखे कूलर लावतो. आणि जिथं नसलं तर मग काय करा, तरी सहन करा लागते. असं आहे.